सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता पैसे आले, आजपासून वाटप सुरू, हे जिल्हे आहेत. तर आता कोणाला या योजनेच्या अंतर्गत पैसे तर मिळत आहे. नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, तर सर्वांसाठी खुशखबर आहे. आज सकाळपासून काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. यामध्ये तुमच्या खात्यात आले का? तुमची बँक कोणती आहे? कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे? या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम जे की आजची ही जे की लेटेस्ट अपडेट आहे, कोणत्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे, डिस्ट्रिक्ट वाईज, त्याचप्रमाणे बँक वाईज. तर आता यामध्ये कशा पद्धतीने यामध्ये कोण लाभार्थी आहेत, तर कोणाच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे, यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे. जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तर यामध्ये जे काही सगळ्यांनाच पैसे येतील असं नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये नवीन योजनेच्या अंतर्गत पैसे खात्यामध्ये येत आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव. तर आता यामध्ये तुम्ही लगेच चेक करा की तुमचा जिल्हा कोणता आहे. जालना झाल्याच्या नंतर आपलं जळगाव, त्यानंतर जे ते आपलं कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासून घ्या. ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, तर हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे. यानंतर जे ते जिल्हे वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आता सर्व जिल्ह्यात एकदाच पैसे तर येणार नाही, एकाच दिवशी पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर येणार आहेत. जर तुमचं जे काही बँक खातं SBIचं असेल तर काही खात्यामध्ये SBIमध्ये पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर तुमची कोणती बँक आहे, स्टेट बँक असेल, पोस्टाची बँक असेल. तर आता पैसे काही जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट वाईज कशाप्रमाणे येतात, डिस्ट्रिक्ट वाईज ग्रामीण भागात इथं उशीर लागू शकतो, शहरी भागामध्ये आधी पैसे इथं येणार आहेत. तर आता पैसे न आल्यास त्याची कारणे काय आहेत? जर तुम्हाला या योजनेचे जर पैसे आले नाही तर त्याचे मूळ कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये तुमचं आधार लिंक नाही, KYC कंप्लीट नाही आहे, बँक खाते जी काही DBT बंद पडलेली आहे, म्हणजे तुमचं खातं आहे पण DBT बंद आहे. तुमचं खातं जे काही व्यवहार नसल्यामुळे इथं बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक आहे, तुमच्या आधारवर स्पेलिंग वेगळं आहे, बँक पासबुकवर स्पेलिंग वेगळं आहे, त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबलेले असेल. तर आता ही एक चूक असेल तर यामधून कोणतेही पैसे तुमचे थांबते. यानंतर जे आहे यामध्ये पैसे कोणाच्या जे काही कोणाला इथं मिळत आहे, तर आता कारणासाठी येतात. तर आता हे जे पैसे आहेत त्यामध्ये सरकारी योजना DBT पैसे. तर आता हे जे सरकारची जी काही नवीन योजना सुरू झालेली आहे यामध्ये हप्ता, कशाचे पैसे मिळत आहे तुम्हाला, हप्ता, अनुदान, मदत. तर मागील जे काही प्रलंबित पेमेंट आहे, तर आता बँक प्रोसेसिंग पूर्ण झालेल्या जमा. तर आता ज्यांचं सर्व ओके आहे तर आता पैसे येण्याचा कालावधी काय आहे, तर यामध्ये सकाळी 6 ते 11, किती 6 ते 11, दुपारी 12 ते 4, त्यानंतर रात्री 8 ते 11. तर या दरम्यान पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. एकाच वेळी सगळ्यांना पैसे येणार नाहीत. मी प्रत्येक बारीने सांगतो की सर्वांना एकाच वेळेस पैसे इथं येणार नाही. कोणाला पैसे आधी मिळणार आहे, तर आता कोणाला पैसे आधी मिळणार आहे, ज्यांची KYC पूर्ण आहे, आधार लिंक आहे, मागील हप्ता मिळालेला आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, तर अशांना पैसे इथं येणार आहेत. पैसे न आल्याची सविस्तर कारणे, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचे जे काही मूळ कारणे, आधार नंबर मिसमॅच, म्हणजे आधारच्या नंबरमध्ये काही चुकी झालेली असेल, बँक खाते तुमचे बंद असेल, DBT इनॅक्टिव्ह असेल, नावातील यामध्ये फरक असेल, IFSC कोड या बदलामुळे तुमचे पैसे तर थांबलेले असेल. आता वाटप जे काही सुरू झालेलं आहे, तर आता सरकारकडून पेमेंट फाईल बँकमध्ये पाठवलेली आहे. तर आता जे की तुम्हाला बँकनुसार त्याचप्रमाणे DBTनुसार खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. तर आता जे काही राहिलेले बांधव आहेत, तर आता सर्वांनाच जी काही स्थिती कशी असते, तर यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हजारो लाखो रुपयाचा जी काही उलाढाल केली जाते. यानंतर बँकनुसार जे काही वेगवेगळ्या बँक राहते, तर काही प्रायव्हेट बँक राहते, तर त्यामुळे इथं पैसे जमा होण्याकरिता टाईम लागू शकते. तर आता पैसे कधीपर्यंत येऊ शकतात, तर यामध्ये कालावधी जी काही 2 ते
5 दिवसाचा कालावधी किंवा 7 दिवस देखील पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. पैसे न आल्याची मुख्य कारणे जे की आपण इथं बघितलेले, आधार लिंक नाही, KYC नाही, DBT लिंक नाही, IFSC कोड चुकीचा, बँक खातं. सरकारकडून वाटप कसा होत आहे? सरकारकडून एकाच वेळी सगळ्यांना पैसे पाठवलेले नाही आहे. जे की व्हेरिफिकेशन ज्यांचं झालेलं आहे, टप्प्याटप्प्याने डिस्ट्रिक्ट वाईज व बँकनुसार यामध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. आज पैसे न आले तरी काय करायचे आहे तुम्हाला? आज पैसे नाही आले तर तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही तपासायचं आहे. पुढील 2 ते 3 दिवस इथं वाट पहा, खात्यामध्ये पैसे तर येतील. हे लगेच तपासा. म्हणजे तुमचं बँकेची KYC आहे की नाही, तर आधार लिंक आहे की नाही, DBT लिंक आहे की नाही, मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. नवीन योजना सुरू झालेल्या तर लगेच तुम्ही तुमचं खातं